नमस्कार. मी डॉक्टर रजनी पत्की. आपण पाहत आहोत श्री विष्णू पुराण तृतीय अंश अध्याय 18. यामध्ये शतधनू आणि त्याची पत्नी शैव्या यांची कथा आपण पाहत आहोत. ती कथा आता इथे काल आपली पूर्ण झाली. अशा नंतर पराशर ऋषी सांगतात, अशा प्रकारे मी तुला विवस्त्र कोणाला म्हणायचं त्याची व्याख्या सांगितली. त्याच्या दर्शनाने श्राद्ध नष्ट होतं आणि ज्याच्यामुळे संभाषण केल्याने मनुष्याचं एका दिवसाचं पुण्य क्षीण होतं. असे पापी माणसाबद्दल पण मी तुला सांगितलं. बुद्धिमान पुरुष त्यांच्याशी त्यांनी कधी संभाषण करू नये असं मी म्हटलं तुला. त्यांच्याबरोबर संभाषण केल्याने त्या दिवसाचं पुण्य नष्ट होतं. जो विनाकारण जटा धारण करतो किंवा दाढी करतो किंवा देवता अतिथी यांना भोजन दिल्याशिवाय स्वतः भोजन करतो तर तो पूर्णपणे शुद्धीहीन शौचहीन होतो आणि जलदान पितृपिंड दान हे सुद्धा त्याच्या करून काही उपयोग नसतो आणि अशा लोकांशी वार्तालाप करूनसुद्धा उपयोग होत नाही. उलट आपलं पुण्य खर्ची होतं. इथे हा 18वा अध्याय संपतो. यामध्ये 105 श्लोक आहेत. आता आपण तृतीय अंश समाप्ती या ठिकाणी झाली. आता आपण चतुर्थ अंश पाहणार आहोत. यामध्ये पहिल्या अध्यायामध्ये वैवस्वत मनूच्या वंशाचं विवरण आहे. श्री विष्णू पुराण चतुर्थ अंश पहिला अध्याय आता आपण पाहूया. श्री मैत्रेय म्हणाले, हे भगवान, सत्कर्मामध्ये प्रवृत्त असणाऱ्या पुरुषांनी जे करायला पाहिजे ते संपूर्ण नित्यनैमित्तिक कर्म आपण मला व्यवस्थित सांगितलं. हे गुरु, आपण वर्णधर्म आश्रमधर्म यांची व्याख्या पण केली. आता मला राजवंशाचं विवरण ऐकण्याची इच्छा आहे. कृपया आपण मला त्याचं वर्णन करून सांगावं. श्री पराशर ऋषी म्हणाले, हे मैत्रेय, मी तुला अनेक यज्ञकर्ता, शूरवीर, धैर्यशाली या राजे लोकांनी सुशोभित असलेलं हे जे मन्वंतर आहे किंवा हा जो मनुवंश आहे त्याचं वर्णन तू ऐक, ज्यामध्ये आदिपुरुष श्री ब्रह्मदेव आहेत. हे मैत्रेय, आपल्या वंशातील संपूर्ण पाप नष्ट करण्यासाठी ह्या वंशपरंपरेच्या कथेचं क्रमशः श्रवण करावंस. त्याचं विवरण अशा प्रकारे आहे. सर्व संसाराचे अधिकारण भगवान विष्णू आहेत. हे अनादी आहेत. तसेच ऋग्वेद यजुर्वेद सामवेद स्वरूप आहेत. त्यांचं जे ब्रह्मस्वरूप आहे ते भगवान विष्णूचं मूर्त स्वरूप ब्रह्मांडमय आहे. हिरण्यगर्भ भगवान ब्रह्मदेव सगळ्यात पहिल्यांदा ते प्रकट झाले. ब्रह्मदेवाच्या उजव्या अंगठ्यापासून दक्ष प्रजापती झाला. दक्षापासून अदिती झाली आणि अदितीपासून विवस्वान आणि विवस्वानाच्या मुलाचा जन्म झाला. मनूचे इक्ष्वाकू, नृग, धृष्ट, शर्याती, नरिष्यंत, प्रांशु, नाभाग, दिष्ट, करुष आणि पुरुषघ्र नावाची 10 मुलं होती. मनूने पुत्र होण्याच्या इच्छेने मित्रावरुण नावाच्या 2 देवतांकडून यज्ञाचं अनुष्ठान केलं. परंतु यज्ञामध्ये जे होता नावाचे ऋत्विज असतात त्यांच्या विपरीत संकल्पामुळे यज्ञामध्ये विपर्यय झाला आणि त्यामुळे इला नावाची मुलगी प्रकट झाली, म्हणजे मुलीचा जन्म झाला. हे मैत्रेय, मित्रावरुणाच्या कृपेने ती इला मनूचा सुदुम्न्य नावाचा पुत्र झाली, म्हणजे मुलीचा मुलगा झाला. मग पुढे महादेवाच्या कोपप्रयुक्त शापाने
पुन्हा तो स्त्री झाला आणि चंद्रमाचा पुत्र जो बुध आहे त्याच्या आश्रमाच्या इकडे तिकडे तो विहार करायला लागला, म्हणजे इला विहार करायला लागली. बुधाने तिला पाहिलं आणि साहजिकच तिच्यावर अनुरक्त झाला आणि मग त्या दोघांना पुरुरवा नावाचा मुलगा झाला. पुरुरवाचा जन्म झाल्यानंतर पुन्हा परम ऋषीगण जे होते त्यांनी सुद्युम्नाला पुरुषत्व लाभ व्हावा म्हणून क्रतुमय, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्वमय वेद असं सर्व वेदमय, मनोमय, ज्ञानमय, अन्नमय आणि परमार्थतः अकिंचनमय अशा भगवान यज्ञपुरुषाचं यथावत यजन केलं. तेव्हा त्यांच्या कृपेने इला पुन्हा सुद्युम्न झाली. त्या सुद्युम्नाला उत्कल, गय आणि विनत नावाची 3 मुलगे झाले म्हणजे. पण तो पहिल्यांदा स्त्री होता, त्यामुळे सुद्युम्नाला राज्याधिकार मिळाला नाही. वसिष्ठांनी सल्ला दिल्यामुळे त्याच्या वडिलांनी त्याला प्रतिष्ठान नावाचे नगर दिलं आणि ते त्याने पुरुरव्याला दिलं. पुरुरव्याची जी मुलं होती ते संपूर्ण दशदिशामध्ये पसरली आणि ते क्षत्रिय गण झाले. मनूला पृषघ्र नावाचा जो मुलगा होता त्याच्या हातून गुरुच्या गायीचा वध झाला, त्यामुळे त्याचं क्षत्रियत्व गेलं. मनूचा मुलगा करुष नावाचा होता. करुषाने कारुष नावाचे महाबली आणि महापराक्रमी क्षत्रिय गण उत्पन्न केले, म्हणजे त्याची मुलं झाली. दिष्टाचा जो पुत्र होता तो नाभाग, तो वैश्य झाला आणि त्याच्या बलंधन नावाचा त्याला मुलगा झाला. बलंधनापासून महान कीर्तिमान वत्सप्रीती जन्माला आला. वत्सप्रीतीपासून प्रांशु आणि प्रांशुपासून प्रजापती नावाचा एकुलता एक मुलगा झाला. प्रजापतीचे खनित्राचा चाक्षुष आणि चाक्षुषापासून अतिबलवान संपन्न असा विंश नावाचा मुलगा झाला. विंशाचे विविंशक हा मुलगा होता. विवंशकाचा खनिनेत्राचा अतिविभूती आणि अतिविभूतीचा अतिबलवान शूरवीर असा करंधन नावाचा मुलगा होता. करंधनापासून अविक्षित झाला आणि अविक्षितापासून मरुत्त नावाचा अतिबल पराक्रमयुक्त असा मुलगा झाला, ज्याच्या विषयामध्ये आजकाल 2 श्लोक म्हटले जातात. हे 2 श्लोक कोणते ते आपण उद्या पाहूया. धन्यवाद. आपण 31व्या श्लोकापर्यंत आलो आहोत. धन्यवाद.